धनंजय मुंडेंची झालेल्या भेटीनंतर टीकेचे धनी झालेले भाजपाचे आमदार सुरेश धस आज सकाळीच मस्सादोगमध्ये दाखल झाले। मस्सादोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी चर्चा केली। पोलिसांनी आरोपींना मदत केली। एवढी संवेदनशील केस असूनही एकही सीसीटीव्ही पोलिसांनी काढला नाही असा आरोप धनंजय मुंडेंनी केला। आरोपी जंगलातून पळाले असं कुटुंबियांना खोटं सांगितलं। पोलिसांनी तपास सीआयडीकडे दिला आणि जबाबदारी झटकली असा आरोप देशमुखांनी केला। आरोपी पळून जात असताना बीड जिल्ह्यातील वाशीतले पोलीस आरोपींशी बोलले असंही देशमुख म्हणाले। प्रशांत महाजन आणि राजेश पाटील हे पोलीस अधिकारी सहआरोपी झालेच पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली। तर सरकारी वकील उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीचं काय झालं असा सवालही त्यांनी विचारला। विश्वास संपला ना पोलीस नियंत्रणावरचा गोरगरिबाचा बिहा लागले तर काहीच नाही म्हणतात, काय खरं नाही म्हणते केस तालुक्यामध्ये। म्हणजे अशी मानसिकता झाली लोकांची, नकोच जायचं तिकडे। आधी तर हल्ला केलता की कृष्णा आरोपी कृष्णा जो आंधळे आहे त्याच्या मित्र आहेत जवळचे, समज की कृष्णा आंधळे म्हणजे लय मोठा कुख्यात गुंड आहे। किंवा आज बी पोलिसांचा मग होतो, पहिले बी 1.5 वर्ष त्यांनी पोलिसाला 307 करून चकमा दिला। अजून बी ह्यांना अजून बी फरार राहू शकतो। मग ह्यांचा तर आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा SIT CID तर अजून यांचं मनोबल वाढायला लागलं बाकीच्याच। किंवा जर अटक करून मागे टाकला असता यांच्या बरोबर तर हे मध्ये जे ह्याच्यावर जो पैशाचा वार झाला कृष्णा आंधळेचे कार्यकर्ते त्याचा वाढदिवस होता, वाढदिवसाचे ते स्टेटस ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मोहित्यावर वार केली त्यांनी। मग हे जो आरोपी अटक झाला तर आज मला जर अटक झाली तर माझ्या मागाशी बोलणार नाहीत ना, त्यांना वाटेल आपण मोऱ्याला अटक केला आपण काय बोलावं। तसं ह्यांच्यात भीती राहील नाही, ह्यांना अजून वाटतं आमचा जे आरोपी आहे लय चॅप्टर आहे। मग पोलीस यंत्राची नाचक्की व्हायला नाही ह्याच्यामध्ये। एक आरोपीला असा कोणता लय दाऊद फुलच्या टोळीतला आहे का काय? कसं यांना इथं आरोपीला अपमान ती काही राहिलं नाही, फक्त एका समाजाचं काम करायचं, फक्त त्याच्यामध्ये त्यांना फार मोठेपण, दुसरं काही नाही। गोरगरीब बिहा लागले त्यांना हे सुद्धा काय म्हणते त्यांचं काय होय ना एवढं मोठं गरीब उलट नाही, मोठे मोठे माणसं कोणी समोर येत नाही। पोलीस यंत्रणेने असली हे झाल्यामुळे विश्वास उडाला आहे लोकांचा। हे सगळे इथलचे जे अधिकारी नाव बसविले असल्यामुळे सगळं ते म्हणतात ते सांगा, दुसरा विषय काम राहील मागे राहू द्या, पण आधी कृष्णा मुसक्यावळा असं शासनाला म्हणा, नाही तर आम्ही तर 25ला तर बसणारच। एखादं मेलं का अजून इमारत मेलं तर आम्ही उठणार नाही, पण ते कृष्णा आंधळे आधी मुसक्यावळा त्यांच्या बाकीचे जे बी टीम म्हणतो धनू ती बी टीम त्याच्यामुळेच जास्त सक्रिय व्हायला, त्याच्यामुळेच ना हे जे केसला आरोपी आल्यावर येतात सगळे टोळीनं गाड्या घेऊन येतात। लोक कसले आहेत ते तुम्हाला अगोदर बी दाखवले असते मी। आता हे लोक जर आपल्या लोकांनी बघितले, हे भाकरी सुद्धा खायचे नाहीत, इतके डेंजर लोक आहेत ते। नुसते अधिकारी नेमून हे नाही जमणार, ह्या लोकांचा बंदोबस्त कोणी करायचा? हे केस सारख्या ठिकाणी भीती दाखवायला कशासाठी येतात लोक? हे लोक असले कशासाठी येतात केसमध्ये? आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपल्यासोबत आहे। गोविंद, खरं तर जी चर्चा झाली ती अतिशय गंभीर अशी ही चर्चा झाल्याचं समजतंय आणि यातून पुन्हा काही नवे आरोप, काही नवे खुलासे ग्रामस्थांनी धसांसमोर केलेत। आपण बघतो की दीपक, त्यातला सगळ्यात गंभीर आरोप असा होता की ज्यावेळी स्वतः सुरेश धस यांनी धनंजय देशमुख याशी बोलताना सांगितलं की प्रशांत महाजन हे PI ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खून झाल्यानंतर स्वतः टोल नाक्यावर पोहोचले होते, ते 15 मिनिटातच टोल नाक्यावर पोहोचले। पण त्यानंतर त्याचा खुलासा करताना धनंजय देशमुख म्हणाले की ते टोल नाक्यावर पोहोचले होते, मात्र त्यांनी आम्हाला जे लोकेशन सांगितलं ते लोकेशन चुकीचं सांगितलं। कारण ते जर चुकीचं लोकेशन यासाठी सांगत होते कारण त्यांना असं वाटत होतं जर हे लोक सगळे घटनास्थळी पोहोचले तर आरोपीला मारतील आणि आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी हे जे लोकेशन आहे ते आम्हाला चुकीचं सांगितलं। एकूण जो काही आपण बघतो गावकऱ्यांसमोर जो काही रोष आहे तो सगळ्यात मोठा आहे, तो पोलिसावरचा आहे। कारण यातले प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या 2 पोलीस अधिकाऱ्यावर जरी कारवाई झालेली असली तरी त्यांनी कशा प्रकारे आरोपींना मदत केली याची माहिती सुरेश धस यांना दिली जाते आहे, धनंजय देशमुख सांगतायत, गावकरी सांगतायत। आणि यातून आता सुरेश धसांनी सुद्धा मागणी केली की प्रशांत महाजन आणि राजेश पाटील हे 2 पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी यांना सह आरोपी करा, कारण त्यांचे पुरावे सापडतायत। यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता की ज्या लोकांनी आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती, मग त्या डॉक्टर संभाजी वायबसे असतील आणि इतर कुणी गाड्या पुरवल्या, कुणावरती आरोप आहेत की कुणी पैसे पुरवले, तर या लोकांवरती सह आरोपी म्हणून कारवाई का होत नाही
आणि ते मुख्यमंत्र्याला कळवा असं सुद्धा गावकरी सुरेश धसांना म्हणतायत. त्यामुळे या संदर्भाने आता नेमकं सुरेश धस काय भूमिका घेतात आणि सरकारला काय कळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दीपक. नक्कीच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा मस्सादोग ग्रामस्थांनी धस यांना विचारणा केलेली आहे. त्यामुळे आता आगामी काळामध्ये सुरेश धस यांच्याकडून सरकारसमोर कुठले मुद्दे मांडले जात आहेत, जी ग्रामस्थांनी माहिती दिली आहे त्याच्यातले तर ह्या तितकेच मुद्दे आता पुढे तपासासाठी दिशादर्शक कदाचित ठरू शकतात. अपयशी ठरू ह्याच्यात तळमळ आहे सगळे गावाची आहे, लोकप्रतिनिधीची आहे, सगळ्याची. पण आपल्या ह्या लोकांमुळे आपल्याला हे जिंकू देणार नाहीत. हे सराईत आहेत सगळे, आपण प्रामाणिक आहेत. सराईत आहेत, पैसा आहे, पाणी काही करायची सगळे. त्यांची तयारी कशी त्यांची. आपण काय उठतो समजा रोडवर बसतो मान्य नाही झाल्या आम्ही 25 तारखेपासून कुणाचंच काय ऐकणार नाही. मागण्या मान्य नाही, अंमलबजावणी व्हायला पाहिजे, नुसतं मान्य करून उपयोग नाही. चांगले तर आणि ग्रह खाता त्यांच्याकडे असल्यामुळे ह्या सगळं त्यांच्या आकाराच्या मागण्या ग्रह खात्याच्या. बाहेरची टीम आणू शकते. आरोपी काय लय नाही, एक बिनीचा मोरक्याचा दिला आरोपी ओळख काय पुढचा, बाकीची टीम बी त्याला जाऊ शकते. कुठली आंध्र कर्नाटक कुठली आणायची म्हणजे सक्रिय करायची म्हणजे. पण आरोपीला अटक करणं गरजेचं करायचं, कारण की ह्यांच्या तो कृष्णा आंधळे त्याचा सुद्धा मेन रोल आहे ना यात. नाही सगळ्यात सराईत तो आहे. तो यांना सापडत नाही म्हणजे तो सराईत आहे. तो काय असा इतका सोपा नाही. आपल्या प्रकरणामध्ये स्वामी नाही ते कृष्णा आंधळेंनी बाकीचे जे 5 आरोपी ते सुद्धा यांनीच तयार केले. याचा भरपूर दिवसापासून एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.